महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बबळाज ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ योगिता अजमल जाधव यांनी गावात हळदी कुंकू व महिला समुपदेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार करून त्यांनी लागलीच दामिनी पथकाच्या PSI छाया पाटील यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली व दिनांक 8 फेब्रुवारी गुरुवार रोजी बबळाज ग्रामपंचायत पटांगणात हळदी कुंकू व महिला समुपदेशनाचा कार्यक्रम घेण्यात आला। अध्यक्षस्थानी शिरपूर शहर व दामिनी पथकाच्या अधिकारी PSI छाया पाटील ह्या होत्या। प्रमुख पाहुणे थानेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा, जिल्हा परिषद सदस्य सौ बेबीबाई पावरा, पंचायत समिती सदस्य सौ रेखाबाई जाधव, सरपंच योगिता जाधव व दामिनी पथकाच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले। यावेळी उपस्थितांचा सत्कार सरपंच योगिता जाधव व त्यांच्या सदस्यांनी केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांचा सत्कार माजी तंटामुक्त अध्यक्ष अजमल जाधव यांनी केले। तदनंतर महिलांकडून हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्यात आला। विद्यार्थिनींना व महिलांना कोणी त्रास देत असेल, छेड काढत असेल तर किंवा इतरांना त्रास देत असतील तर 112 हा नंबर डायल करून पोलिसांना कळवले म्हणजे तुम्हाला तात्काळ पोलिसांची मदत मिळेल। महिलांना सुरक्षित वाटावे म्हणून पोलीस दीदी ही संकल्पना राबविण्यात येत आहे। महिलांनी सुरक्षित राहता यावे व वाटावे या बाबतीत विविध उदाहरणे देऊन दामिनी पथकाच्या अधिकारी छाया पाटील यांनी समुपदेशन केले। जिल्हा परिषद सदस्य बेबीबाई पावरा यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अजमल जाधव आणि पोलीस पाटील नितीन जाधव व पंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांच्या आजी माजी महिला पदाधिकारी, गावातील महिला, बचत गटाच्या महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रयत्न केले तर 100% यशस्वी होणार। आई वडिलांनी आपल्या त्या पद्धतीने घरात वातावरण तयार करा। मुलीला आपल्या म्हणजे तुम्ही भाग पडा मुलीला की ती माझ्याजवळ व्यक्तच झाली पाहिजे, तिने तिचे प्रॉब्लेम शेअरच केले पाहिजे असं वातावरण तयार करा। मुलीने सांगितलं पाहिजे स्वतःहून की आई असं असं चूक झाली माझ्याहून, आणि चूक झाली तर आपण मुलीला न रागवता त्यावर मार्ग काय काढता येईल तिचं समुपदेशन कसा प्रयत्न करा। मुलीची मैत्री होणं चांगलं, आणि तुम्ही सुद्धा आपल्या आई वडिलांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा। आपल्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी 100% न्याय द्या, स्वतःशी प्रामाणिक राहा। कसं असतं आता बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला काय वाटेल आता मी बोलल्यानंतर तुम्हाला काही दिवस काय वाटेल, आता वाटत असेल की नाही चांगला अभ्यास करायचा, हे करायचं ते करायचं। मी सांगते घरी गेल्यानंतर पहिला दिवस लक्षात राहतं, दुसरा दिवस लक्षात राहतं, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा 7वा दिवस आलं, हळूहळू हळूहळू डोक्यातून वर जातं डायरेक्ट, पण लगेच विसरतो आपण 7-8 दिवसांनी। म्हणून ही जी आहे ना मैत्रिणींनो, उधारीची प्रेरणा झाली। ही काय झाली? उधारीची प्रेरणा झाली। आपल्या अंतर्मनापासून पेटून उठा। कोणतीही गोष्ट करण्यासाठी जर तुम्ही इथून पेटून उठले ना तर तुम्हाला कोणत्याच व्यक्तीला ऐकण्याची गरज नाहीये।